नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं हा आपला मराठी न्यूज मीडियातला पहिला आणि सध्या तरी एकमेव असा शो आहे की ज्यामध्ये आपण काहीतरी वेगळा विचार मांडायचा. विचार म्हणजे फार आयडियोलॉजी वगैरे नाही, पण नेहमीच्या बातम्या, घडामोडी, घटना याबद्दल काहीतरी वेगळं सांगण्याची गरज असते, काहीतरी वेगळा अर्थ सांगण्याची गरज असते. आणि त्यासाठीचा आपला शो म्हणजे लक्ष असतं माझं, जो आपण दररोज फेसबुकवरनं आणि यूट्यूबवरनं लाईव्ह करत असतो. तुम्हाला हा शो आवडत असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचे एक एक लाईक आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. टीका करायची असेल तर खाली कमेंट्समध्ये टीकासुद्धा जरूर करा, पण शो मात्र नक्की बघा, ज्याचं नाव आहे लक्ष असतं माझं. आणि मी जसं सांगत असतो नेहमी की आपण वेगळे विषय घेत असतो. कधी कधी एखाद्या विषयाची एखाद्या गोष्टीची बातमी होते, त्या बातमीच्या पुढे जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जसा की अभिजित पानसे यांची रेगे नंतर आता फिल्म येते रान बाजार. राजकीय फिल्म आहे असं तिच्या टीजर आणि ट्रेलरवरनं दिसतंय. आणि त्यामध्ये दोन देह विक्रय करणाऱ्या महिला फार इन्स्ट्रुमेंटल, फार मेजर आहेत असं सुद्धा त्यांची पात्र आहे. त्या दोन म्हणजे एक प्राजक्ता माळी, जी आपल्या या विषयामध्ये आजच्या लक्ष असतं माझ्यामध्ये आपण ज्याबद्दल बोलणार आहोत, आणि दुसरी आहे तेजस्विनी पंडित. तर तो पुढचा भाग आहे. ते काही स्टोरी आणि ट्रेलर सांगण्यासाठी आपला हा शो नाही आहे. तो ट्रेलर तुम्ही पाहू शकता. त्या ट्रेलर नाही, टीजरमध्ये दोन टीजर आले होते. त्यातल्या एका टीजरमध्ये प्राजक्ता माळी एक बोल्ड सीन देते. बोल्ड सीन म्हणजे काय, तर ती देहविक्रय करणारं एक पात्र दाखवलेलं आहे. तर ती जो काही समागम चालू असतो त्यावेळी ती एक वृत्तपत्र असं घेऊन झोपलेली आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचा राजीनामा वगैरे असं काहीतरी लिहिलेलं आहे. आणि त्या सीनवरनं प्रचंड गदारोळ झाला. सोज्वळ भूमिका करणारी प्राजक्ता माळी आता अंगप्रदर्शन करू लागली आणि काय संस्कृती धोक्यात आली. मग ट्रोल करायला लागले आणि काही ट्रोल, एकदा ट्रोलिंग सुरू झालं की त्याला काही अर्थ नसतो. आणि आता प्राजक्ताला पण ते लक्षात आलं असेल, तिने ते ट्रोलिंग पाहिलं असेल तर, की मग एकदम लोक अगदी पातळीच गाठतात. म्हणजे त्या टीजरमधल्या पात्राला पातळ सोडावं लागत असेल वेश्या असल्यामुळे, पण लोक आपली पातळी सोडून टाकतात. आणि मग त्याच्यामध्ये काही, हा तुमचा साईड बिझनेस आहे का, हेच करतेस का, भाव किती, रेट किती वगैरे सगळं सुरू झालं. ते म्हणजे अपेक्षा नाही. ट्रोल म्हटलं की जेवढे आपण खालच्या दर्जाचे ट्रोल बनवू तेवढे आपण जास्त प्रसिद्ध होऊ, हे लोकांना माहीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू झालं. आणि मग प्रश्न असा पडतो की बरं, त्याला काही जातीय कंगोरे सुद्धा आले की काय हे आपली अस्मिता, अभिमान बाळगला पाहिजे, काय करताय तुम्ही, हीच का संस्कृती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पण सुरू झाल्या. कोणीतरी दुसऱ्या समूहाचे आणखी वेगळ्या कारणासाठी आनंद घेऊ लागले ट्रोलिंग करण्याचा. असे अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे म्हटलं की काय एवढा काय इश्यू आहे की प्राजक्ता माळीचं बोल्ड पिक्चरायझेशन झालेलं आहे, जो शूट केलेला आहे, त्यात एवढा काय मुद्दा आहे. दोन कारणासाठी. एक म्हणजे आता आपण हा विषय सुरू करतोय तर अशा प्रकारे बोल्डपणा, एक तर काहीच बोल्ड नाहीये. म्हणजे मी टीजरमध्ये जे काही पाहिलेलं आहे आणि मला साधारण कल्पना आली की प्रत्यक्ष सीन कसा असेल त्या फिल्म मधला, तर तो काही फारसा बोल्ड नसेल असंच माझ्या लक्षात आलेलं आहे. तो एक तर तो सीन घेताना सुद्धा माझे काही अगदी प्रॅक्टिकल, मला त्याच्यात काही समस्या दिसतात की तिचा अख्खा पेपर दिसतो, तर तिचा ग्राहक कुठे आहे त्या सगळ्या क्रियेमध्ये. तिचा ग्राहक असला पाहिजे, तो ग्राहकच नाही दिसत आहे. तो संपूर्ण कॅमेरा मागे मागे येताना अगदी गुडघ्यापर्यंत तिचा पेपर दिसतोय, ज्या पेपरची हेडलाईन दाखवणं हे त्या सीनचा हेतू आहे. ग्राहक कुठे आहे तिचा? मग एनिवे मी त्याच्यात आता शिरत नाही, पण माझा प्रश्न असा आहे की एवढं काय त्या सीनमध्ये, त्या सीनमध्ये ज्या गोष्टी बोल्ड म्हणून महाराष्ट्रानं बघितल्या आहेत, महाराष्ट्रातल्या अभिनेत्रींनी दाखवल्या आहेत, त्याच्या छदाम सुद्धा प्राजक्ता बोल्ड नाही. आता हे म्हटल्यानंतर कदाचित प्राजक्ताला म्हणाल एक वेळ ट्रोलिंग परवडलं, पण अशी टीका नको, कारण ते मुळीच बोल्ड नाहीये. काहीच, म्हणजे अगदी आपण ज्याला काय दाखवलं किंवा काय दिसलं या भाषेत म्हणायचं झालं तर खरंच काही नाहीये. करणार काय त्याला? तुलनेनं मला मग अजून आठवतं की ज्यावेळी मी शाळेच्या वयात होतो, ममता कुलकर्णी हिनं स्टार डस्टसाठी एक फोटोशूट केलं होतं आणि त्या फ्रंट पेजवरती फोटो आला होता. त्यामध्ये ती ऑलमोस्ट हाफ नेकेड आहे, जीन्स घातलेली वरती काहीच नाहीये. आणि असा फोटो त्यावेळी खूप गाजला होता. त्याच्यानंतर आणखी एक फोटो गाजला होता, तो मधु मिलिंद, म्हणजे मधु सप्रेम मिलिंद सोमण यांचा एका प्रॉडक्टच्या साठीची जी ती जाहिरात होती. दोघे पूर्ण नग्न आहेत, एक अजगर त्यांच्या अंगावर सोडलेलं आहे. ते चित्र पहा, म्हणजे
ज्याला आपण म्हणून 90s मधल्या मुलांना वयात आणणाऱ्या ज्या काही घटना होत्या त्याच्यापैकी असली ही चित्रवित्र होती. सो विचार करा, मधु सप्रे अशी पूर्ण नग्न दिसते तुम्हाला, किंवा ममता कुलकर्णीचं टॉपलेस फोटोशूट, माधुरी दीक्षितचा दयावान मधला विनोद खन्ना सोबतचा बेड सीन, किती सांगू तुम्हाला. उर्मिला मातोंडकर हिनं रंगीलामध्ये दिलेले बोल्ड सीन, त्याच्या तुलनेत काहीच नाहीये की ज्याच्यासाठी प्राजक्ताला एवढं ट्रोल केलं जाते. मला कळतच नाही आहे काय त्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला ती उदाहरणं सांगली. बरं, मी नाटकाचं म्हण सांगतो. चित्रपट तरी ठीक आहे, शूट केलेला असतो. नाटकामध्ये तर प्रेक्षकांसमोर तुम्हाला बोल्ड व्हायचं असतं. सखाराम बाइंडर सारख्या नाटकामध्ये, तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर, आणि तेंडुलकरांचा स्मृतिदिन बहुधा आजच आहे, मला एकदम ते आठवलं. सखाराम बाइंडरमध्ये साडी बदलण्याचा सीन आहे. आपण विचार करू शकतो 70-80च्या दशकामध्ये मराठी रंगभूमीवर बाई साडी बदलते, साडी बदलण्याचा सीन आहे. त्याच्या तुलनेत काहीच नाही आहे. किंवा शांतता कोर्ट चालू आहे, याच्यामध्ये एका सीनमध्ये त्या बाईचा बलात्कार झालेला, तर तिच्या साडीवरती लाल डाग दाखवला होता आणि त्यावरती आक्षेप घेण्यात आल्यामुळे तो निळा दाखवण्यात आला आणि त्याच्यावरती खूप वादही झाला आणि खूप एक सांस्कृतिक वाद झाला की सेन्सॉरशिप कशाला म्हणायची, काय कशाला म्हणायचं आणि मग वास्तव दाखवायचं की नाही. या लेवलचे वाद ज्या महाराष्ट्राने बघितलेले आहेत, त्या महाराष्ट्रामध्ये प्राजक्ता माळी अर्धनग्न सुद्धा म्हणता येणार नाही, फक्त खांदाच दिसतोय एवढ्या पातळीवरती एका बेडवर झोपलेली आहे, नुसता बेड हलतोय, याला घेऊन जर का तिला ट्रोल करणे, संस्कृती कुठे गेली हा प्रश्न विचारणे, आणि ही नग्नताच दाखवायची का या चित्रपटवाल्यांना, यांना फक्त सॉफ्ट पॉर्नच दाखवायचंय का वगैरे, अहो काहीच नाहीये त्यामध्ये. आणि अशी कितीतरी उदाहरणं, म्हणजे कदाचित तुम्ही जास्त उदाहरणं सांगू शकाल की आणखी चित्रपटांमध्ये काय काय आहे. किंवा मी आणखी काही उदाहरणं सांगतो. म्हणजे मराठी अभिनेत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, हंटर नावाची फिल्म आली होती, फार छान फिल्म आहे ती. हंटर म्हणजे लस्ट या विषयाला एक्सप्लोर करणारी फिल्म आहे हंटर. मला खूप आवडली होती. सई तामणकर ही त्याच्यामध्ये एक आंटी दाखवली आहे आणि अशा स्वरूपाचं एक दाखवलेलं एक पात्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिचा अतिशय बोल्ड सीन आहे. तो बोल्ड सीन मध्ये ती पूर्ण साडीत आहे, पण तो जितका बोल्ड आहे तेवढा तर प्राजक्ता माळीचा पण सीन नाहीये. हंटर मध्ये सई तामणकरचा जो सीन आहे, आठवतं का रे तुम्हाला? पाहिला का तुम्ही? लाज वाटते का माझ्यासमोर बोलायला असं हो म्हणून? तर सई तामणकरचा जो सीन आहे त्याच्यामध्ये ती पूर्ण साडीत आहे, स्वयंपाकघरात आहे आणि स्वयंपाकघराच्या ओट्यावर आहे. तो जो सीन दिलेला आहे त्या सीनच्या तुलनेत प्राजक्ताचा हा सीन 5% पण नाहीये बोल्ड, 5% पण. आणखी एक तुम्हाला सांगतो, सई तामणकरच मला आठवते कारण तिने आणखी 2 चित्रपटांमध्ये दिला होता आणि सई तामणकर ही एक अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहे. पुणे 56 का 52 फार वेगळ्या दर्जाची फिल्म. ही पुढे जाऊन कदाचित कल्ट क्लासिक बनेल. तिला त्यावेळी लक्षात नाही आलं. पुणे 52 वाटतं, येस, पुणे 52 एक डिटेक्टिव्हची स्टोरी आहे आणि त्यामध्ये तिचा असाच बोल्ड सीन आहे. त्यानंतर आणखी एक नो एंट्री पुढे धोका आहे वाटतं या नावाचं गाणं होतं का फिल्म होती, त्याच्यामध्ये तिचा बिकिनी सीन आहे. त्या गोष्टी पाहताना आणि त्याच्यातला सेन्शुअस कंटेंट पाहत असताना त्या तुलनेत प्राजक्ताने काहीच नाही केलेलं. मग तरी सुद्धा तिला ट्रोल करणं, तिच्याकडे तसं बघणं, तसं बघायला हरकत नाही, तीच अपेक्षा आहे. तुम्ही त्या सीनमध्ये बघताना तसंच बघावं हीच अपेक्षा आहे, तो प्रश्न नाहीये. पण त्यासाठी तिच्यावरती टीका करणं, तिला नावं ठेवणं, प्रसंगी अतिशय व्यक्तिगत होऊन बोलणं, हे बरोबर आहे का? म्हणजे महाराष्ट्राच्या तरुणाईची, सर्वसामान्यांची, जनतेची, आपल्या सगळ्यांची माझ्या सकट आपली बौद्धिक इयत्ता काय हा माझा प्रश्न आहे. कारण जर का या गोष्टींनी आपण एवढे बावचळत असू, एवढ्या शिव्याशाप घालत असू, बरं एवढं करून सुद्धा आपण सॉफ्ट पोर्न पाहणार, आपण वेबसाईट्स पाहणार, आपण पॉर्न कंटेंट प्रचंड प्रमाणात डाउनलोड करणार, जगामध्ये पॉर्न कंटेंट पाहणाऱ्या प्रमुख देशांपैकी भारत हा आमचा जो महान सांस्कृतिक देश आहे त्याचा नंबर फार वरचा आहे. हे मी नाही म्हणत आहे, हे नंबर्समधून लक्षात आलेलं आहे. हे सगळं लक्षात घेता आपण का नाकारतो की आपण पॉर्न पाहतो? आपण सगळे पॉर्न पाहतो, त्यात काही चूक नाही आहे. त्याचं एक्सटेन्शन तुम्ही जर का अरेरावीमध्ये आणि जर का बलात्कारामध्ये करत असाल तर ते चूक आहे. पॉर्न बघणं ही काय आजची गोष्ट नाहीये. जेव्हा जेव्हा जसं जसं ज्याला शक्य झालं तसं त्याने ते काहीतरी कृतीमध्ये करून दाखवलं. काही जणांनी त्याची फार शिल्प वगैरे पण कोरली, काही जणांनी त्याला एका वेगळ्या इंडस्ट्रीचं रूप दिलं. अमेरिकेमध्ये ती इतकी मोठी इंडस्ट्री आहे की पॉर्न इंडस्ट्रीमध्ये लोक करिअर करायला जातात, अभिनेत्र्या करिअर करायला जातात. अनेक जण हॉलिवूडमध्ये ज्यांची स्वप्न पूर्ण नाही झाली ते तिकडे गेलेले आहेत.
सनी लिओनी सारखी तिकडे पोर्न स्टार झाली, ती आता इंडस्ट्रीमध्ये, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. काय आहे काय असा मुद्दा की ज्याचा एवढा, बरं जे गोष्ट आपण सगळे करतो आणि पाहतो त्याच्याबद्दल ते बघत असताना ते सुद्धा इतकं इतकं पाणीकम दाखवलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे मी तर उलट इनफॅक्ट म्हणेन की अरे तुम्ही फारच साधं दाखवलं. अभिजित पानसे यांनी मी तुलनेने म्हणेन की त्यांनी बऱ्यापैकी पदर ठेवूनच दाखवलेलं आहे, काही फार नाही बोल्ड दाखवलेलं. असं असताना म्हणजे मी आधी बघितलं की अरे प्राजक्ता माळीचा बोल्ड सीन व्हायरल, नेटकऱ्यांनी पाहून म्हटलं की हे, म्हटलं मग बघूयात तो सीन. तर तो टीजर बघितला म्हटलं अरे काहीच नाही आहे. तरी मी मगाशी उदाहरणं दिली, ही तर मराठीतली आहेत, हिंदीमध्ये याच्या आणखी थोडंसं पुढे जाता येईल. विचार करा, विनोद खन्ना जो माधुरी दीक्षितपेक्षा कितीतरी मोठा वयाने, किमान 10-15 वर्षाचा फरक असेल कदाचित, त्याच्याबरोबर त्याने बेड सीन, माधुरी दीक्षितने बेड सीन दिला होता दयावान मधला. काय झालं असेल माधुरीचं, त्याच्यावरती तिची टीका सुद्धा झाली, खूप टीका झाली, पण तिने ते करून दाखवलं. ज्यावेळी म्हणजे अख्ख्या संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बिकिनी सीन देणारी पहिली अभिनेत्री ही हिंदी नाहीये, हिंदी पंजाबी अन्य कोणी नाहीये, मराठी अभिनेत्री आहे. हे आपण कधी बघणार आहोत का, शोधणार आहोत का? आणि याच मंडळींनी शरीर हा अभिनयाचा एक अंग, म्हणजे शब्दशः अंग आहे, त्याचाही वापर करता येतो, त्या भूमिकेनुसार करता येतो. मग आता भूमिकेची गरज म्हणून उगाच कोणीतरी पात्र काहीतरी घुसवायचं आणि स्टोरी जरा बोल्ड करायची, विच इज तो पूर्ण वेगळा विषय आहे. पण जर का खरंच आता या चित्रपटामध्ये असं तो टीजर आणि ट्रेलर पाहिल्यावर कळतं की 2 शरीर विक्रय करणाऱ्या मुली, महिला यांच्या भोवती फिरणारं आणि काहीतरी राजकारण झालेलं असं त्या ट्रेलरमधून दिसतंय. त्याच्यामधला तो सीन आहे, तर ती शरीर विक्रय करणारी आहे, तर ती ते करणार, त्यासाठी कपडे तर काढावेच लागणार. ते प्राजक्ताने जेवढे काढता येणं शक्य होतं आणि दाखवता येणं शक्य होतं तेवढे ते दाखवले. मग तरी सुद्धा आपण एवढी त्याच्यावर टीका करावी का? माझा फक्त आक्षेप एवढा आहे की त्याच्यामध्ये तिची डबल चिन खूप दिसते, असं माझं एक निरीक्षण आहे. प्राजक्ता इथे दिसताना जेवढी दिसते तशी त्या सीनमध्ये तिची डबल चिन दिसते, असं माझं एक नम्र निरीक्षण आहे. असं तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की अशा सीन्समुळे एखाद्या व्यक्तीच्या बद्दल व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं, त्याच्यामुळे संस्कृती बुडते असं म्हणणं, त्यानंतर हा चित्रपटच कशा, काय वेब सिरीजच कशी फक्त सॉफ्ट पोन आहे असं म्हणून आपण आपली इयत्ता दाखवून देत असतो. आणि आपण सिद्ध सुद्धा करत असतो की आपण तो कंटेंट बघतोय. अशा याला एक शब्द आहे, याला पाखंडी नाही, याला तो शब्द आहे की मनात एक करायचं आणि दुसरं, म्हणजे आता एकदम शब्द सुचत नाहीये मला, पण असं वागून आपल्याला चालणार नाही. कारण आपल्यापेक्षा समाज खूप पुढे गेलेले आहेत. वेस्टर्नर्स तर त्याच्या खूपच पुढे गेलेले आहेत. तिथे संपूर्ण नग्न अवस्थेतले कलाकार नाटक सुद्धा सादर करतात. माझं म्हणणं नाही की इकडे सुद्धा असं सादर केलं गेलं पाहिजे, पण आपल्या शरीराला अभिव्यक्त होण्याचं माध्यम मानून त्याच्यावरती प्रयोग करणं. काही जण आपल्याला रंगवून घेतात आणि त्या रंगवून असे 4-5 महिला किंवा स्त्री पुरुष एकत्र येतात आणि एखादा प्राणी तयार करतील, काहीतरी एखादा ऑब्जेक्ट तयार करतील. नीट झूम करून बघितलं की कळतं अरे तिथं माणसं आहेत, पूर्ण नग्न नागडी, फक्त स्वतःला शरीर त्यांनी कलर केलेलं असतं. अशा प्रकारे ते स्वतः, मला शरीर कलर करण्यावर सुद्धा आठवलं, पूजा भट, पुन्हा मी जुनी गोष्ट सांगतोय, स्टारडस्टसाठी तिने एक फोटोशूट केला होता आणि त्याच्यामध्ये तिने पूर्ण असं 3 पीस सूट दाखवलाय तिने अंगावर, पण तो सगळं चित्र आहे, कलर आहे, पूर्ण नग्न होती ती. आणि मी गोष्ट सांगतोय 90लीतली. त्या काळात शरीराद्वारे अभिव्यक्ती करण्यासाठी शरीर हे माध्यम म्हणून वापरणं, जसं आपण म्हणतो ना ऑइल ऑन कॅनव्हास, तसं ऑइल ऑन ह्युमन फ्लेश किंवा बॉडी, अशा प्रकारे स्वतःच्या शरीरावर प्रयोग करणं, हे आम्ही समजून घेणार आहोत की नाही घेणार आहोत? का आम्ही अजूनही अरे तिची छातीच दिसली, अरे क्लिवेजच दिसली, अरे ती बघा कशी झटके देते, याच लेवलला आपण जाणार आहोत? तर माझ्या मते आपली इयत्ता वाढवायला हवी. आपण अशा प्रकारचा कंटेंट बघतो हे मान्य करा, आणि मान्य केल्यानंतर त्याचा आनंद सुद्धा घ्या. कारण मी तुमच्या कंटेंटच्या आनंदाबद्दल म्हणत नाहीये. जर का तो कंटेंट बघून तुमच्या मनात लस्ट तयार होत असेल, वासना तयार होत असेल, तर तो चित्रपट, तो सीन आणि प्राजक्ता माळी ही त्यामध्ये यशस्वी झालेली आहे. पण ते मान्य करा आणि पुढे चला. अन्यथा जर का तुम्ही त्याच्यामधून त्याचा एक वाभाडा काढणं असं जर का होत असेल, म्हणजे लक्षात घ्या, न्यूड सारख्या सिनेमा सुद्धा, केवढा काय चित्रपट आहे न्यूड सारखा सिनेमा, त्याच्यामध्ये सुद्धा असं न्यूड मॉडेल आणि त्याच्यावरून चित्र काढली जातात. फार त्या अभिनेत्रींचं कौतुक आहे. या प्रत्येक पायरीने नंतर येणाऱ्या अभिनेत्रींसाठीचं आणखी एक पाऊल सोपं होऊन जातं. त्यांना वाटतं की मी माझ्या शरीराबरोबर हे प्रयोग करू शकते. आता लगेच तुम्ही म्हणाल प्रयोग म्हणजे मग काय कास्टिंग काउच सुद्धा करणार का? तशा या अभिनेत्र्या करतच असतात कास्टिंग काउच. मला त्याच्याबद्दल नाही म्हणायचंय. मला हे म्हणायचंय की
शरीर म्हणून स्वतःवरती एक्सपेरिमेंट करणं, यासाठी या मुलींसाठी एक एक पायरी, या अशा एक एक प्रयोगातून सुटी मोकळी होत जाते, सोपी होत जाते. त्यांना वाटतं, अरे हो, प्राजक्ताने केलंय ना, ममता कुलकर्णीने त्यावेळी फोटोशूट केले ना, मी पण करू शकते. प्राजक्ताने सीन दिलाय, मीही देऊ शकते. आणि अशा प्रकारे अधिक अधिक प्रगल्भ दर्जाचं कार्यक्रम सादर होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ, दरवेळी फक्त केवळ बटबटीत नजरेने बघितला पाहिजे असं नाहीये. बलात्काराचा सीन आहे, एखाद्या म्हणजे आपल्याकडे तशा प्रकारे पोल डान्सवाले काही क्लब्स वगैरे आपल्याकडे भारतामध्ये नाही आहेत, पण तो सीन समजा दाखवायचा असेल समजा, तर मग तिथे ती नेकडच दाखवावी लागेल किंवा अगदी कमी अल्पवस्त्रांकिता दाखवावी लागेल. मग ती दाखवायची की नाही, त्या स्टेपला जाईपर्यंत, आणि समजा ती स्टोरीची खरंच गरज असेल तर या अशा शूटमुळे, अशा सीन्समुळे, अशा या अभिनेत्रींमुळे ती एक वाट बनत जाते की हे करणं शक्य आहे, हे आपणही करावं. मी आज एका ठिकाणी कुठे वाचलं, मला आठवत नाही, पण मी असं वाचलंय, खरं खोटं माहित नाही, की प्राजक्ताच्या आईने तिचं समर्थन केलं. मला त्या आईंचं खूप कौतुक वाटतं की मुळात महिलांच्या अंगावर कोणी काहीतरी बोलतोय त्याला धाडसानं समोर येऊन बोलणं, आणि इकडे तर आपल्या मुलीनं अतिशय बोल्ड सीन दिलेला आहे प्रस्थापित मान्यतेनुसार, माझ्या नाही, त्या बाबतीत त्या आईनं पुढे येऊन बोलणं, प्रतिवाद करणं आणि समर्थन करणं. माझ्या मते प्राजक्ताला नंतर पुढे तिच्या अभिनयासाठी अवॉर्ड मिळेल न मिळेल, पण आईने केलेली पाठराखण हे फार मोठा अवॉर्ड आहे. मी त्यांना सॅल्यूट करतो प्राजक्ताच्या आईला, आणि मी शुभेच्छा सुद्धा देतो या त्यांच्या या व्हेंचरला, या त्यांच्या रान बाजार जो काही येऊन घातलेली ती सिरीज आहे. मी ट्रेलर पाहिलेला आहे, मला थोड्या शंका सुद्धा आहेत, पण अर्थात जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कमेंट करणं चुकीचं ठरेल. एक शेवटी मोहन आगाश यांच्या तोंडी फक्त वाक्य दाखवलेलं आहे, हा महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राजकारणाची अस्मिता कशी असते, मला 15 वर्ष मी राजकारण कव्हर करतोय वेगवेगळ्या माध्यमातून, मला लक्षात नाही आलेलं. त्यामुळे डायलॉग्स वगैरे कसे असतील मला आता माहीत नाही, पण अभिजित पानसे यांना आपण शुभेच्छा देऊयात, प्राजक्ताला सुद्धा शुभेच्छा देऊयात. तिने दाखवलेल्या या बोल्डनेसबद्दल, जो माझ्या दृष्टीने काही शून्य बोल्डनेस आहे, काहीच नाही, 5% सुद्धा आहे, पण जो काही महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचंड बबरा झालेला आहे, ते दाखवणं, ते धाडस करणं, विशेषतः तिची प्रतिमा ही सोज्वळ अभिनेत्रीची असल्यामुळे तिने एकदम अशी उडी घेणं, हे मात्र खरंच बोल्ड धाडस आहे. त्यासाठी तिला शुभेच्छा देऊयात. तिच्या या कौतुकाच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी आजचा लक्ष असतं माझा एपिसोड होता. कसा वाटला मला जरूर सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या युट्यूबवरच्या चॅनलला डाउनलोड करा आमचं ॲप, आणि पहा वेबसाईट आमची samtv.com. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दररोज न चुकता पहा साम टीव्ही, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे.